नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बेपत्ता नांगराच्या बैलाचा अखेर पोलिसांना लागला पत्ता। सकलपकर झाले पोलिसांवर फिदा। खारगाव खुर्द सकलप येथील शेतकरी किसन उर्फ मंगेश म्हात्रे यांच्या शेतावर नांगरणी पेरणीसाठी सकाळी नेलेला बैल दुपारी पेऱ्यावरून सोडल्यावर तो तब्बल 2 दिवस घरी आला नाही। शेतकरी किसन यांनी प्रथेप्रमाणे सर्वत्र शोधाशोध करून अखेर बुधवार दिनांक 4 जून रोजी हिंदू समाजाचे माजी तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांच्या समवेत म्हसळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांची भेट घेतली आणि नेहमी घरी येणारा बैल आला नाही याची रीतसर तक्रार दिली। पोलीस स्टाईलने कहाळे यांनी काही मंडळींच्या सकलप येथील बैल बेपत्ता नसून अन्य हेतूने चोरी असल्याचे कानावर घालून काही वेळात बैलाने घरचा मार्ग धरला पाहिजे असे कडक सांगितले। तब्बल 2 तासात बैल मार्गावर असल्याचा निरोप आला। किसन म्हात्रे यांच्या कुटुंबियांनी गौवंशाचे ओवाळून स्वागत केले। शेजारी पाजारी पेढे वाटून पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याचा डंका गावात पिटला आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांची महादेवराव पाटील यांच्या समवेत भेट घेऊन कौतुक आणि आभार व्यक्त केले। पशुसंवर्धन विभाग ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट गुरांची मोजणी करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि योजना राबवतो। या मोजणीतून राज्य सरकार पशुधनाच्या स्थितीचा लाईव्हस्टॉक स्टेटस अभ्यास करून तालुक्यासाठी विविध योजना तयार करते। म्हसळा तालुक्याची ही माहिती देण्यास गटविकास अधिकारी आणि पशुधन विकास अधिकारी यांनी असमर्थता दर्शवली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।